नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तर आपला व्लॉग बड्डे विषयावर आहे. तर आम्हाला बड्डेचं आमंत्रण आलेलं आहे पाठीमागच्या घरातून. कारण त्यांची ना आमची विशेष ओळख नाही, परंतु आम्ही रोज गच्चीवरून एकमेकीला, त्या ताईची माझी थोडी तोंड ओळख आहे आणि आम्ही कधी कधी बोलत असतो. आणि त्यांच्या मुलीचं 9-10 वर्षाची मुलगी आहे, तिचं बर्थडे आहे आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. मग आम्ही ठरवलं चला जाऊया. ते एक राजस्थानी कपल आहे, बघूया कसं बर्थडे असतो. चला तर मग हे बघा, आम्ही केव्हाची तयारी केली आम्ही दोघांनी आणि गुंजनच्या पप्पाने मी. आणि ती त्यांची वाट बघतोय कारण ते क्लासला गेलेले आहे. ही बघा आली आणि मेकअप करून राहिली. तिची तयारी होत आलेली आहे. आत्ता आमच्या दादाची तर तयारी रेडी झाली आहे आणि आम्ही आता सगळेजण निघालो आहे. दरवाजा लावून आम्ही आता बाहेर निघतोय, बर्थडेला जातोय. तर चला मित्रांनो, आता बर्थडे कसा आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, आलो आम्ही बर्थडे हाऊसला. आणि ही पिंक कलरच्या ड्रेसवाली दीदीचा हॅपी बर्थडे आहे. हॅपी बर्थडे दीदी. तिला आम्ही सगळ्यांनी विश केलं आणि सर्व तिथं बसलेल्या महिला होत्या त्यांच्याशी ओळख केली. त्या दीदीने सगळ्यांना नमस्कार केला आणि त्या दीदीच्या मम्मीने सगळ्या महिलांना हळदी कुंकू दिलं. महिलांना घरात बसायची सोय केलेली होती आणि पुरुषांना बाहेर. हे हनुमानाचं मंदिर आहे आणि छोटंसं असं, हनुमानाचं नाही शंकराचं मंदिर आहे आणि तिथे सगळ्यांना बसण्यासाठी सोय केलेली होती. आणि तिथे त्यांचे जे बाबाजी वगैरे आलेले होते आणि तिथं दोहा पडायचं काम चालू होतं. हनुमान चालीसा, नंतर सुंदरकांड वाचन चालू होतं ढोलक वाजून. इतकं छान असं भक्तिमय म्हणजे आध्यात्मिक वातावरण तयार झालेलं होतं. आणि इतकं आगळं वेगळं असं बर्थडे पहिल्यांदाच पाहिलं. आणि ती दीदी इतकी ॲक्टिव्ह आहे की जाता सर्वांना नमस्कार करते आणि सर्वांची विचारपूस, तुमचं नाव काय, कुठून आले काय, असं सर्वांना विचारते. इतकं छान आदरभावाने. आणि लड्डू गोपालाची पण त्यांनी सेवा केली, तिथे पूजा केली, इतकी सुंदर. आणि मग जवळजवळ 8 वाजेपासून गेलेलो होतं, डायरेक्ट 10:30ला आम्हाला आमचं ते पूर्ण बड्डे वगैरे कार्यक्रम झाला. आणि 11 वाजेकडे जेवायला बसलो, जेवण करून घरी आलो. आणि तिथे जे हळदी कुंकवामध्ये दिलेलं सुवासिनीचं वाण होतं ते आमच्या दीदीने हे खोललं आणि ती बघून राहिली. हे बघा, त्या ताईने बांगड्या, टिकल्या, म्हणजे सुवासिनीचं जे बी काही असतं ते सर्वच दिलं. असं सगळ्या महिलांना त्यांनी हळदी कुंकूचा म्हणजे त्रिवेणी संगम होता. हळदी कुंकू प्लस बर्थडे प्लस पूजा होती लड्डू गोपालाची. आणि त्यांनी इतकं छान तिथं रामचरित पडलं. परंतु काही जण बोर झाले होते, कंटाळलेले होते, केव्हा संपले एकदाची, केव्हा संपले. सगळ्यांना झोप येत होती, भुका लागलेल्या होत्या काही जण. कारण ज्याला त्याची आवड नाही त्यांना म्हणजे कंटाळाच येत होता. आणि मला तर इतकं आवडलं, इतकं मस्त भक्तिमय आणि एकदम देवाचं नामस्मरण घेऊन वाढदिवस केला. इतकं छान. एक आगळं वेगळं असं आठवणीतलं वाढदिवस माझ्या आहे आणि खरंच खूपच सुंदर. आणि त्या दीदीला वाढदिवसाच्या पुन्हा मी शुभेच्छा देते आणि तिचं आयुष्य सुख समाधानाचं जावं ही माझी पण देवाजवळ मागणी आहे. आणि आपलं व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते मला कमेंट करून सांगा. आणि खूपच असं सुंदर बर्थडे. काही म्हणजे परत बाहेर उभं राहून आरती वगैरे सर्व केलं. एकदम सॉलिड असं नंबर 1 असं बर्थडे एकदम मस्त
पहिल्यांदा असं आध्यात्मिक स्वरूपवाला बड्डे मी बघितला. आणि आपण सुद्धा असं नवीन काहीतरी संकल्पना घेऊन आपण बड्डे जन्मदिन साजरा करू शकतो. कारण याने लोक गल्लीतले एकत्र आले म्हणजे एक सामाजिक एकता तयार झाली आणि तेथे देवाचं नामस्मरण. आपल्याला पण वेगवेगळ्या संस्कृती वगैरे प्रत्येकाची पद्धत बघायला मिळते आणि या निमित्ताने आपण एकत्र येतो. यामुळे सर्व प्रत्येकाचे विचार एकमेकाला मैत्रिणी भेटतात, बोलतो, गप्पा गोष्टी. तसेच हळदी कुंकू केलं म्हणजे हळदी कुंकू आता संक्रांतीला प्रत्येक भगिनी हळदी कुंकू करत असते. कारण हळदी कुंकू मागचं एक म्हणजे हळद म्हणजे एक मांगल्याचं प्रतीक आहे आणि कुंकू एक सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणजे आपलं जीवन हे सौभाग्य खूप छान असं महिलांना आपल्याला म्हणजे सौभाग्य आपल्या जीवनात मांगले समाधान आपल्या संसारात यावं अशी महिलांची एक परंपरा आहे, करत आलं आहे. आणि या मागचं असं सुद्धा दिलं चांगलं काहीतरी घडावं आणि आपल्या त्यासाठी हळदी कुंकू करतो. हळदी कुंकू प्रत्येक सुवासिनी आपल्या नवऱ्याचा हळदी कुंकू झालं हळदी कुंकाचा कार्यक्रम देते. तर मित्रांनो एक वेगळं आणि महिला एक कायमचं घरातलं काम असेल तर लाईक करा. त्यानिमित्ताने एकमेकीचे विचार देवाणघेवाण होतात आणि एकत्र आल्याने थोडं मन मोकळं होतं. दादाजी काही म्हणजे त्यांना अनुभव गप्पा गोष्टी करतात. वेगळा आनंद पद्धतीने आपला बर्थडे साजरी करू शकतो. एकदम वेगळा आनंद रंगतो आणि पुढच्या खुश आनंदी आणि आपलं नेहमीच घरातलं काम विसरून 11 वाजले आहेत. बाय बाय, गप्पा करतात.